नमस्कार. आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाड पूर्व आंबेवाडीमध्ये आपण पाहत आहोत लाड परिवाराच्या मार्फत मेडिकल कॅम्प आयोजित केला गेला. हा मेडिकल कॅम्प आठवणीमध्ये होता. एखाद्याच्या आठवणीमध्ये मेडिकल कॅम्प ठेवणं हे खूप मोलाचं कार्य आहे. ह्या मोलाच्या कार्यामध्ये अनेक नेते, स्थानिक नगरसेवक देखील उपस्थित होते. तर पाहूयात पूर्ण बातमी. आज या फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लड कॅम्प होतो. सर्वप्रथम तर माझ्या बंधू संतोषला मी पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेन. कारण संतोष हा मित्रापेक्षा मला भाऊ म्हणून जास्त जवळचा होता. आमचे तसे गाव म्हटलं तर आमचं जवळपास एकच. मला आठवतं मी संतोषला कधी नावाने हाक नाही मारली, भाऊकी म्हणूनच त्याला लहानपणापासून आम्ही एकामेकाला बोलताना भेटला, तो मला भाऊकी म्हणायचा, मी त्याला भाऊकी म्हणून हाक मारायचो. आणि त्याचं हे जे जाणं होतं अचानकच, ते मनाला चटका लावून गेलेलं. पण माणूस गेल्यानंतर पण माणसाला जिवंत कसं ठेवता येतं ते त्याच्या परिवारातल्या लोकांनी दाखवलं. तेव्हा आमची वहिनी असेल, त्याचा भाऊ असेल, यांनी दाखवलं की माणूस गेल्यानंतर पण माणूस आपल्यामध्ये जिवंत राहू शकतो. संतोषने जे काम जिवंत असताना संतोषने स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला. व्यवसायाच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी राहतो त्या आंबेवाडीचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने व्हावं, तिथे असणारी सगळी जी मंडळी आहेत त्यांना नेहमी मार्गदर्शन असायचं. आणि या सगळ्या मार्गदर्शनामध्ये त्याचा सगळ्यात मोठा सहभाग असा होता की तो सामाजिक कार्यामध्ये त्याचा सगळ्यात नेहमी अग्रेसर असायचा. आणि ती जाणीव ठेवून आज ज्या कुटुंबाने ती जाणीव ठेवली आणि आज हा रक्तदान शिबिर असेल, चष्म्याचं शिबिर असेल, हे संतोषच्या स्मृती जिवंत ठेवण्याचं काम आज आपण ज्या ठिकाणी राहतो हे कार्य आज त्याचा परिवार करताय. त्या परिवाराला तर मी शुभेच्छा देईन. त्याचबरोबर संतोष लाड फाउंडेशनला शुभेच्छा देईन की आपलं समाजकार्य असंच अविरत सुरू ठेवा. ज्या ज्या ठिकाणी एक भाऊ म्हणून तुम्हाला माझी मदत लागेल त्या ठिकाणी मी नेहमी सतत तुमच्या बरोबर आणि पाठीशी उभा राहीन. आणि संतोषला पुनश्च एकदा माझ्या परिवाराच्या वतीने व शिवसेना दिंडोशी विधानसभेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. तुम्हाला असं वाटत नाही की आपण मेडिकल कॅम्प रस्ता अडवतो, खूप साऱ्या गोष्टी अशा ज्याने ट्रॅफिक लावतो, पण ह्यांनी जो कार्यक्रम केलाय मी आता आल्यानंतर तेच पाहिलं की कोणत्याही प्रकार म्हणजे एखादं आपण कार्य करतो ते कार्य जरी सामाजिक असलं तरी ते सामाजिक कार्य करताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक न होता जो आपल्याकडे फुटपाथ आहे, एक्स्ट्रा फुटपाथ आहे, ज्या ठिकाणी एखादं वाचनालय आहे असे आणि ह्या आंबेवाडीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, ह्या लोकांनी हे फुटपाथ एवढं स्वच्छ आणि चांगलं राखून ठेवलंय. त्याचा उपयोग आज आहे सामाजिक कार्याला होतोय. ही एक चांगला उपक्रम आहे आणि त्याची एक चांगली जाणीव ठेवली की आपण काम करत असताना कुणालाही त्रास होणार नाही, कुणालाही अडचण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची जाणीव ठेवून केली. म्हणून मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. तर मी संतोष लाड हे माझे चांगले मित्र होते. संतोष लाड यांनी राजकीय करिअरला माझ्यापासूनच सुरुवात केलेली आहे. माझ्या पक्षाचे ते ऍक्टिव्ह सदस्य, अनेक पदाधिकारी होते. तर त्यांचा स्वर्गवास हे आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. आणि आज त्यांचे बंधू आणि वहिनी यांनी त्यांच्या नावाने म्हणजे संतोष यांचं राहिलेलं कार्य आपल्याला पूर्ण करायचं. या निमित्ताने ब्लड डोनेशनचे कार्यक्रम किंवा मेडिकल कॅम्प असे अनेक कार्यक्रम ठेवून संतोष लाड यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम त्यांचे बंधू आणि त्यांच्या पत्नी करतायत. मी त्यांच्या या फाउंडेशनला असणारे सर्व सदस्य आणि असणारे कमिटी यांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण असंच कार्य संतोषचं राहिलेलं अपुरं काम आपण काम यापुढे चालू राहील एवढीच आपल्याला मी शुभेच्छा देतो. सबसे पहले मैं थैंकफुल टू लाड सर कि उन्होंने इतना इनिशिएटिव ब्लड डोनेशन को कैंप ऑर्गेनाइज किया और ये एक नोबल कॉज है. इसी तरीके से नोबल कॉज करते रहना चाहिए बिकॉज हमारा जो दिंडोशी का जो एरिया है उसमें ये सब चीजों की बहुत ज्यादा जरूरत है. और बहुत अच्छा है ये इनिशिएटिव लिया सर आपने. संजय लाड सर ने ये इनिशिएटिव लिया. हर साल ये प्रोग्राम करते हैं कुपर के हॉस्पिटल के हेल्प से. दिस इज अमेजिंग और आई एम ग्लैड कि आई एम पार्ट ऑफ दिस इवेंट. और हमारा भी भीमराव अम्बेडकर जयंती पे हमने अनाउंस किया है कि आपको भी पता है कि मेगा मेडिकल कैंसर अवेयरनेस का हम लोग कैंप करने वाले हैं सब ऑल स्लम नीडेड पीपल के लिए. या दिस इज गुड. थैंक यू आरपी न्यूज 24. हमेशा ये एक अच्छे मुद्दों पे और फाइट करने वाले मुद्दों पे खड़े रहते हैं और ये एक्चुअल सही भी होते हैं. मैं ये कहना चाहूंगी बहुत सारी चीजें हैं कि
हम डायरेक्टली कनेक्ट नहीं हो पाए, बट ये एक्चुअल में ही इज अ वेरी नाइस पर्सन और जो चीज होती है वही फैक्ट ये दिखाते हैं. सो थैंक यू आरपी न्यूज. आपल्यासोबत शैलेश दराडे आहेत, त्यांनी देखील रक्तदान केलंय. रक्तदान करताना अनेक लोक घाबरतात, तर आपण त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल की जे लोक रक्तदान करायला घाबरतात? सर्वप्रथम घाबरायची काही गरज नाहीये. रक्त दिल्याने चांगलं असतं. रक्त डोनेट केलं पाहिजे. आम्हीही केलं आहे, तर सर्वांना केलं पाहिजे. किती वर्ष आहे तुमचं रक्त? माझं हे आता 4थं वर्ष. 14 वर्ष आहे. काय फील होतं, म्हणजे कसं वाटतं तुम्ही एखाद्या रक्त देता? चांगलं वाटतं. आपल्यासाठी मुळे आपल्या ब्लडमुळे कोणाचे जीवन वाचत असेल, कोणाला काय प्लेटलेस वगैरे भेटत असेल, चांगली गोष्ट आहे की. प्राऊड फील होतं. हो, प्राऊड. आपल्यासोबत मकरंद गांधी देखील आहेत आणि या रक्तदान शिबिराला ते आवर्जून इथे उपस्थित दिली आहेत. रक्तदान का करावं, तुम्हाला काय वाटतं? रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान. याच्यापेक्षा श्रेष्ठदान काय असणार? प्रत्येकाने आवर्जून करावं. जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्या रक्ताने जर दुसऱ्या कोणाची संधी मिळत असेल तर ती नक्की त्याने पूर्ण करावी. हेच माझं सगळी मत आहे. आठवणीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करणं हे थोडं वेगळं आहे आणि नक्कीच वेगळं आहे. वेगळंच आहे. आयोजकाबद्दल काय? आयोजक आमचे खूप श्रेष्ठ आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांच्या भावाचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी संकल्पना आमच्या समोर मांडली. आम्ही म्हटलं की आपण हे नक्कीच करू, प्रत्येक वर्षी करू. हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि एक सक्सेसफुल वर्ष आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही या रक्तदान क्षेत्रात आम्ही काम करतोय आणि संजय लाडाचं आम्ही अभिनंदन पण करतो. त्यांचं आम्ही शुभेच्छा पण देतो की इथून पुढे कित्येक वर्ष असून दे आम्ही त्यांचाही साथ देणार आणि त्यांनी हे कार्य अविरत करत राहावं असं आमचं मत आहे. धन्यवाद. काय नाव? अनिकेत दिवेकर. रक्तदान करताना कसं वाटतं? खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच रक्तदान केलं. कसं आहे की जेव्हा माझे बाबा आजारी होते तेव्हा संस्था मुलांनी हेल्प केली रक्त द्यायला. आणि कसं आहे की तेव्हा आपल्याला अडचणीत असतो तेव्हा कळतं आपल्याला की रक्ताचं महत्व काय. त्यामुळे आम्ही पण सुरुवात केली की आता यापुढे आम्ही पण रक्तदान केलं. त्यांनी दुसऱ्यांना पण मदत करता येईल आम्हाला. आमच्याकडून थोडा हातभार दुसऱ्याला पण लागू शकतो. माझ्या बारक्या दिराने ह्याच्याप्रमाणे केले, त्या सगळ्यांसाठी उपयोगी पडण्याची गोष्ट ही चांगली केलेली आहे. त्याच्याबद्दल माझं त्या पाठीमागे भरपूर आशीर्वाद आहे त्याला माझा. आज रक्तदान शिबिराचं आयोजन आहे काय? संतोषदादा लाड हे आमचे मोठे भाऊ, यांचे प्रेरणास्थानानिमित्त आम्ही आज इथे रक्तदान शिबिर त्यांचं आयोजन केलेलं आहे आणि असंच पुढे पुढे त्यांच्या नावावरती आपण समाजकार्य लोकांना सहकार्य करण्याचा आमचा जो दृष्टिकोन आहे तो पुढे चालू ठेवणार आहे. हे दुसरं वर्ष आहे आपलं. त्यांना जाऊन आज 2 वर्ष पूर्ण झाले एप्रिलला. हे त्यांच्या दुसरं वर्ष आहे. पहिलं स्थान आपण त्यांचं हे ठेवलेलं आहे कार्यक्रम रक्तदान शिबिर. याच्यासाठी की लोकांना सहकार्य होतं, गरिबांना मदत मिळते, गरजूंची जसं आहे जसं रक्तदानाचा त्यांना फायदा होतो. आज रक्तदान कोणाला मिळत नाही, मेडिकलमध्ये मिळत नाहीत. आज रक्ताची किंमत काय आहे ती रक्तालाच माहिती आहे. आज रक्तासाठी माणूस तडपडत असतो एकमेकांसाठी. तुम्ही देखील अनेक लोकांना रक्त मिळवून देता, ही पण माहिती आहे. का तुम्हाला वाटतं की आपण या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे? काय नाही, फक्त एक माणुसकी म्हणून आहे आपल्या लोकांना सहकार्य करावं बस एवढं. दृष्टिकोन एवढंच आहे की दादाची जी शिकवण आहे मोठ्या दादाची की लोकांच्या कामाला यायचं आपण. हेच ही शिकवण मोठ्या दादाची आपल्या आई, तीच आपण तिच्या पावलावरती चालत पुढे जायचंय. हेच अनेक संस्थांना काय संदेश द्याल आजच्या माध्यमातून? संस्थांना संदेश एवढंच आहे की लोकांनी असंच सहकार्य लोकांना करत राहावं. गरजेला लोकांच्या प्रत्येकाला उपयोगी येत राहावं. मेडिकल असो कुठलीही गोष्ट असो, एकमेकाला मदत करत राहा. तर आपण पाहिलं कशा प्रकारे ह्या पूर्ण मेडिकल कॅम्पला लाड परिवाराने मागच्या 2 वर्षापासून ह्या कार्यक्रमाला जपून ठेवलंय आणि कोणालाही त्रास नाही होईल त्या जागेवर ठेवलंय. तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा. कॅमेरामॅन नदीम सोबत मी राजेश पांडे. मुंबई.